उपदेश प्राप्त आहे, पण उपदेश का फळेना अगोदरचे दोन दोष पूर्णपणे निवारण झालेले नाही. उपदेश काय केलाय आम्हाला? तू आत्मा ब्रह्म आहेस, तू देव आहेस, देव आणि तू वेगळा नाहीस, तू जीव नाही, तू देह नाही, देह तुझा नाही, देह संबंधी पसारा सुद्धा तुझा नाही, असा साध्या भाषेमध्ये वेदांताचा उपदेश महात्म्यांनी केलेला आहे. पण हा आमचा तिथं निश्चय होईना, आमचा तिथे निश्चय काय दोष आहे, दोष तुम्हाला निश्चय करू देत नाही. ज्ञान व्हायचं बाकी नाही, ज्ञान केव्हा झाले, झालेल्या ज्ञानाचा निश्चय होईना, दोष आहेत अंतःकरणामध्ये, दोषाचं लक्षण आहे. ते एका जागी बसू देणार, एका जागी स्थिर राहू देणार, वेगवेगळे विचार यायला लागले मनामध्ये, कर्तव्यावर सगळे विचार यायला लागले. ज्ञानाला कर्तव्य नाही बरं का, ज्ञानाचं कर्म चालतं ते आभास रूपाने. हे मदची स्तव झाले बरी ज्ञान आधी केली, आईचे जे निद्रानी विष्णू सुद्धा हे ज्ञानाची भूमिका. नमामि कर्माणि त्याच्यात होते भगवत सोंगात त्याचा श्लोक आहे, त्याच्यात ही साक्षीत्वाची भूमिका आहे. साक्षीत्वावर यायला अडचण काय, दोष आहेत अंतःकरणामध्ये, आणि ते दोष घालवण्याची साधनं आम्हाला श्री गुरुने दिलेली आहेत, आणि ते स्वसामर्थ्यानेही करू शकतो आपण. त्याच्याबद्दल काही भूमिका नाही. मग मुद्दा जो आपला झाला थोडा पूर्ण करू आणि ज्ञानोत्तर दोषाकडे आपण पाहू. या बस बाबा या या पुढे घ्या नाही, हा पुढे या जवळ या बाबा, असं थोडं तिरकट. हा बाबा या. काम करा बस. पुढची नाही बाबा तिथेच बस बस बस. असू दे काही नाही बस. त्याला पुढे बोलवतो ना, या इकडे इकडे आहे ना जागा, या बाजूला जागा आहे, या महिला या या इकडे तुमच्यासाठी स्पेशल ठेवले. बस बस तुम्ही आलो तिथे आपण तपासणी पुढे 3 दोषाचं हे चाललं. अमूर्ताची परी मूर्त, हा दोन दोष आणि 2 दोषाची साथ. ज्ञानपूर्व दोष जे आहेत, आपला प्रबोध का फळेना, आपल्या प्रबोधाची भूमिका अंतःकरणामध्ये का तयार होईना, निश्चय का होईना, हे 2 दोष आडवे आहेत. कोणते? मन दोष आणि विक्षेप दोष. चंचलता आहे, चंचलतेचं लक्षण आहे सतत क्रिया बदलत राहणं, सतत काहीतरी करावं असं वाटतं, दुसऱ्याने काय केलं की तसंच व्हावं असं वाटतंय, तिसऱ्याने काय केलं की त्याच्यासारखंच करावं असं वाटतंय. सतत अंतःकरण होती वृत्ती सतत बहिर्मुख होऊन वेगवेगळ्या विषयांना, पारमार्थिक असेना पण वेगवेगळ्या विषयांना आकळते, वेगवेगळ्या विषयांना धरते, आणि तसं करण्यासाठी पुन्हा प्रवृत्त होते. आणि निष्काम मनोदोष जो आहे तो पापात्मक विचार. पापात्मक विचार म्हणजे तरी काय, त्याला आपण पहा, संसारातल्या गोष्टीचा हव्यास हे सुद्धा पापामध्ये मोडणारे, भले विहितपणे जरी मिळवले तरी हे लक्षात घेणं. पाप म्हणजे आपल्याला ठराविक जे काही धर्म जिज्ञासेला अनुसरून केलेली कृत्य आहे त्याच्या विरुद्ध केली आपण पाप म्हणतो, ते तर पाप आहेच आहे. पण जसं जसं तुम्ही अलीकडे याल तर मी देह म्हणणं कोटी ब्रह्महत्या, मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या, हे केवढे मोठे पाप पहा. आणि देह ही स्फूर्ती आपल्याला कितीतरी वेळा होते, मी देह आणि माझा देह, किती महापापाकडे आपली वाटचाल होते. लक्षात घेण्यासाठी आपण इथून थोडंसं हल्लो होतो. जी वस्तू सिद्ध आहे, जी वस्तू अमूर्त आहे, जी वस्तू अधिष्ठान आहे, ती वस्तू दिसत नाही. असलेली वस्तू दिसत नाही आणि दिसलेली वस्तू असत नाही. दिसलेली वस्तू असलेली असत नाही आणि असलेली वस्तू दिसत नाही. सिद्धांत आहे वेदांताचा, लक्षात घेण्यासारखं. आता समोरचं उदाहरण पाहू आपण. माईक आहे की नाही, माईक आहे समोर, बरोबर की आवाज कोणाचा आहे, माईकचा आहे की नाही, माईकचा आवाज येतो की नाही? ठीक आहे, मी आता यांच्याशी बोलतो. तुमचा बोलते पडू नका. आवाज कोणाचा आहे, माईकचा आहे की नाही?
नाही मग कोणाचं आहे सांगायचं काय हरकत नाही. तुमचं प्रत्येक गोष्ट स्वीकारायला मी पुढे जाऊ. आकाशाचा नाही शब्द आकाशाचा, शब्द आकाशाचा. पण या माईचं काय काम आहे माझ्यासमोर कशाला लावलाय? छोटा आवाज मोठा करणं ह्याचं काम आहे की नाही? आवाज छोटा आहे माझा पण ह्याच्या समोर आला की तो काय होतो मोठा होतो, मोठं करते. छोटी गोष्ट मोठी करायचं काम हे माईक काय करतो? सर्वांपर्यंत आवाज मोठा करतो. छोटी गोष्ट माझा आवाज छोटा आहे तो मोठा करतो माईक, बरोबर? जरा ह्याचं लाईट थोडी बंद करता का? एक मिनिटासाठी तेवढं बटन बंद करा, लगेच सांग. हा बस बस बस. आता माईक आहे माझ्या समोर. आता त्याच्यातली चेतनाच नाही ना. मग आवाजाचं मोठं करणं आता वाढवा पहिला होता तसं का? ते चैतन्याचं कार्य आहे. हा जाऊ तिकडे हे जायचं. माईक आहे ना. तेच तर जायचं आपलं. जे समोर त्याचं उदाहरण घेऊन दृष्टांत पडते. हा पहिल्यासारखा आवाज आहे बरोबर. मग आता हा आवाज जो येतोय तो विजेचा आहे का माईकचा आहे? विजेच्या सत्तेनं माईकचा. विजेच्या सत्तेनं माईकचा आहे. अगदी एकदम परफेक्ट उत्तर. वा 100 पैकी 100 आहेत. मला बरं का तुम्ही परीक्षक आहात प्रभू, तुम्ही महेश आहेत. मी कोणाचाही प्रश्न विचारू नये. मला एक सिद्धांत सिद्ध करण्यासाठी आपल्यासमोर चिंतनाला मुद्दा उपस्थित होईल. काय होतं काय प्रश्न विचारणारी लोक म्हणतात काय तसं नाही. आपल्याला काही सिद्धांत पक्के करायचे आहेत. आपल्या सर्वांना मिळून चिंतन करायचं आहे आणि एकत्रित जेव्हा चिंतन करू तेव्हाच खऱ्याचा स्वीकार होईल. खरं काय आहे त्याचा पहिला निवाडा करायचा आणि खऱ्याचा स्वीकार करायचा. याच्यासाठी एकत्रित चर्चा होणं गरजेचं आहे. म्हणून आपण चिंतनासाठी मुद्दा उपस्थित करतो. आता मुद्दा उपस्थित काय आहे? असलेली वस्तू दिसत नाही आणि दिसलेली वस्तू असत नाही. फुल दिसतंय सुगंध दिसत नाही. हा सुगंध दिसत नाही. आता माईक दिसतोय करंट दिसत नाही. करंट दिसत नाही बरोबर. हा आवाज कोणाचा आहे ते तुम्ही काय सांगितलं? चैतन्याच्या सत्तेनं विजेच्या सत्तेने. चैतन्य दृष्टांत वीज चैतन्य. पण मग काय हरकत नाही सिद्धांतात प्रवेश करू आपण. दृष्टांत पाका करू. विजेच्या सत्तेने आणि माईकच्या साह्याने. नुसता विजेचा आवाज आहे म्हटला तर वीज दिली तर हे काय सामुग्री लागेल ना त्याला. आणि सामुग्री नुसती काही करू शकत नाही. हे नुसता माईक काही करू शकत नाही, नुसती वीज काही करू शकत नाही. बस एक चिंतन आपलं पूर्ण झालं. दुसरा त्याला पोट मुद्दा समोर आला. यातली वीज कोणती आहे तेवढं मला सांगा. माईक वीज आहे का ही वायर वीज आहे का ही डबडा वीज आहे का तिथे ती बॉक्स वीज आहे का स्विच वीज आहे का अजून काय तिकडे तार आबावरची ते वीज आहे का डांब वीज आहे का तिकडे डिपो वीज आहे का तिकडे पाणी ते कोयनेला घाले मोठं फिरवलं ते वीज कोणती? वीज ही वस्तू कोणती आहे का? ह्याच्यातली जी वायर आहे तांबण्याची ती वीज आहे. वीज कोणती आहे तेवढी मला सांगा. ह्यातली वीज कोणती आहे ते दिसत नाही. हा ह्यातली वीज मला आता वीज आहे हे तर पक्क झालं. विजेच्या सत्तेने आणि माईकच्या सामुग्रीने आवाज मोठा होतो बरोबर आहे की? पण ह्यातली वीज कुठे आहे? वीज कोणती आहे? कितीतरी उपकरण आहेत. हे वायर आहे माईक आहे सगळं शेवटपर्यंत जातो. ते तिचं तयार केली जाते असं म्हणू आपण बरोबर की? तयार केली जाते. तयार केली म्हणजे पाण्यापासून वीज तयार केली जाते ना. पाण्यापासून म्हणजे तिचा बापच वीज आहे. पाण्याचा बापच वीज आहे. अग्नीचंच लेकरू आहे ना पाणी. आणि ते पाण्यात आहेच ते फक्त ते घर्षण करून वेगळं केलं जातं. पाण्यापासून वेगळं केलं. हा असो ठीक आहे. विज्ञान पाहू आपण नंतर. या उपकरणापैकी वीज कोणती आहे याच्यामध्ये? हा वीज कोणती आहे? कोणतीच वीज नाही. या जेवढे म्हणून साहित्य आहे जेवढं म्हणून इथपर्यंत वीज आली त्यापैकी वीज म्हणून काही नाही. कशालाही हात लावा वीज नाही. कशालाच हात लावा वीज नाही. कशाचाही पाहतो वीज नाही. वीज नाही का? वीज आहे. हा ही बाकीची सगळी वीज वाहण्याची यंत्र वीज वाहण्याची सामुग्री आहे. वीज नाही ते. आपला मुद्दा चालला होता असलेली वस्तू दिसत नाही आणि असलेली वस्तू असल्याशिवाय दिसलेली वस्तू दिसत नाही. पुढचा सिद्धांत असलेली वस्तू शुद्ध असावी लागते त्यावेळेसच दिसलेली वस्तू पुढे दिसते. ती जर वस्तू नसेल तर पुढच्या वस्तू दिसू शकत नाही. पुढची वस्तू दिसणार नाही. दृष्टांत बदलावा लागेल.
पहिल्या दृष्टांसाठी पहिल्या सिद्धांतासाठी हा दृष्टांत बरोबर आहे. असं प्रत्येक वस्तूमध्ये आपण पाहू शकतो. फुलाकडे पाहू शकतो. असलेला सुगंध दिसत नाही आणि दिसलेलं फुल आहे त्याचा जे खऱ्या अर्थाने अधिष्ठान जे सुगंध फुलाची ओळख सुगंध आहे. सुगंधामुळे फुल पुढे आलेला आहे. सुगंध हा त्याचं अधिष्ठान आहे. परिमळ गेली ओस फुल काय कचरा झाला तर फेकून द्यायचं नाही. ते काय राहणार असू शकत नाही. कोणतीही वस्तू घ्या त्याच्यात असलेपणा जो आहे तो आपल्याला आणि असलेपणा हा सिद्ध आहे. असलेपणा सगळीकडे सिद्ध आहे. सर्वांच्या मध्ये सिद्ध आहे. तो तुमच्या मध्ये सुद्धा सिद्ध आहे. तुम्ही दिसता तुम्ही तुम्हाला दिसता तुम्ही तुम्हाला दिसता का तुमचं तुम्हाला दिसतं. देहाला धरून काय प्रश्न आहे. तुम्ही तुम्हाला दिसता का तुमचं तुम्हाला दिसतं. तुमचं आणि तुम्ही हा दोन शब्द वापरायचे. तुमचं म्हणजे माया जे काही मांडले ते दिसतं का तुम्ही दिसता तुम्हाला. जे मांडले आमचं आम्हाला मांडलेलं दिसतं. जे पडले समोर काय काय दिसतंय ते हात दिसतंय पाय दिसतंय डोकं दिसतंय. हो असं दिसत तसं असं घेऊन बघू आम्ही. नाक दिसते अमुक काय जे आहे ते आमचं दिसतंय. काळं गोळं जे काय असेल ते पाय दिसतात कपडे दिसतात बरोबर. हे दिसतंय का तुम्ही दिसताय. पाहणारा दिसतोय का पाहणं दिसतंय. पाहणं दिसतंय. मग पाहणारा पाहण्यापासून वेगळा आहे का पाहणं आणि पाहणारा एक आहे. वेगळा आणि तो दिसतोय तो दिसण्यातला आहे का तो असण्यातला आहे. या उपाधी माझी गुप्त. या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. आणि ते स्वीकारतात ते संत असतात आणि जे संत असतात ते तत्वज्ञ स्वीकारतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत जे स्वीकारतात ते संत असतात आणि ते तत्वज्ञ असतात ते संत असतात. दोन्ही अन्वय होऊन जातो त्याचा. संतांचं मुख्य लक्षण सांगितलं. उपाधीमध्ये गुप्त असलेलं चैतन्य की जे जाणतात स्वीकारतात अमूर्तचे परी मूर्तू कारुण्याचा. अमूर्त असणारा माझा श्री गुरु अमूर्त आहे. आमच्यासाठी खाली येणं झालं. आमच्यासाठी खालची भूमिका घेतली श्री गुरुनी. हो आमच्यासाठी खाली आले श्री गुरु. ब्रह्मच आलं गुरुच्या रूपाने. गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्ममूर्ती संत. ब्रह्ममूर्ती संत. हो जगी अवतरले. किती प्रमाण आपल्याला घेता येते. मग संतच फक्त ब्रह्म म्हणून अवतरले का सगळं जगतच ब्रह्म म्हणून अवतरले. थोडस पुढे जाऊ आपण. आता दृष्टिकोन आपल्याला व्यापक करायचं आहे ना. संतच फक्त जगी ब्रह्म म्हणून तेवढं झेपत नाही आम्हाला. आणि जेवढं आता झेपणं ओझं वाढलं पाहिजे ना. नाही आमच्या मनाने गुरुला गुरु मानलं तरी भरपूर आहे. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. काय चुकीचं काय नाही त्याच्यामध्ये. पण श्री गुरुने जे आम्हाला सांगितलंय उपाधी गुरु नाही माणसं गुरु नाही त्याच्यातलं ज्ञान जे आहे ते गुरु आहे. तेवढा आपला एक सिद्धांत अपूर्ण राहिला थोडा पूर्ण करू. या आतला आणि या उपाधीच्या संदर्भात अमूर्त याच्यात अमूर्त असणारी जी वस्तू आहे याच्यात अमूर्त असणारी जी वस्तू आहे तिच्याकडे आपलं लक्ष गेलं. आमचा सहज मगाशी विषय झाला बोलता बोलता. उपाधीचं भेदन करता करत करत प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ शकतो. जेवतानाच विषय झाला तो. जेवण ताटात वाढलं बरोबर आहे की. जेवण ताटात वाढलं. जेवण वाढलं ताटामध्ये. ते हाताने घेतलं ते तोंडामध्ये टाकलं तोंडाने चावलं ते घशातून गिळलं ते गिळून पोटात पडलं. मग त्या जेवणाला त्या ताटाला त्या हाताला त्या तोंडाला त्या घशाला त्या पोटाला कोणाला कळालं. जेवणाच्या संदर्भाने हाताला जेवणाला ताटाला घशाला जिभेला पोटाला अन्नाला कोणाला कळालं. त्यातल्या कळालं कोणाला. अन्नाची चव अन्नाला नाही ताटाचा तर काय पत्ताच नाही हाताला नाही कळालं. त्या
तोंडाने चावलं त्याला नाही कळालं, ते घशाने गिळलं त्या घशाला नाही कळालं, पोट भरलं, पोट भरल्याचं पोटाला कळालं का? पोट भरल्याचं कोणाला कळालं सांग? पोट भरल्याचं कोणाला कळालं? पोटाला कळालं? रोजचं चाललंय की नाही? रोज चालू आहे. पोट भरल्याचं पोटाला कळालं का? पोटापेक्षा वेगळं असलेलं त्याला कळालं. पोट भरल्यानं मला कळालं, भूक लागलेली सुद्धा मला कळाली, भुकेला भूक नाही कळाली, भरलेल्याला भरलं नाही कळालं, यातल्या कोणालाच काही कळालं नाही. आणि ज्याला कळालं तो ह्याच्यापैकी कोणीच नाही. ना ताट आहे, ना जेवण आहे, ना हात आहे, ना तोंड आहे, ना घसा आहे, ना पोट आहे, कोणीच नाही. हे सगळे त्याच्यावर आहे, हे सगळे त्याच्या सत्तेने चालतात, पण तो मात्र न दिसण्यातला. हे सगळे दिसण्यातले, हे सगळे व्यवहारातले, आणि हा अव्यवहार्य, असा अव्यवहार्य असणारा, असा अमूर्त असणार माझं स्वरूप, माझ्या अमूर्त असणाऱ्या श्रीगुरूंनी मूर्त स्वरूपामध्ये येऊन मला दाखवलं. मला दाखवलं, अनुभव आता दाखवलं म्हणावं लागतं ना विशिष्टत्वाच्या दृष्टीनं. उपाधी वेगळे तुम्ही वेगळे, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करून ठेविनार, ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना मुलवारी. उपाधी श्रीगुरु उपाधीच्या वेगळे आहेत, तुम्ही उपाधीच्या वेगळे आहात, जग परमात्मा उपाधीच्या वेगळा आहे, उपाधी मायेची आहे, उपाधी भेदातली आहे. तुम्ही चैतन्य आहात, चैतन्य वास्तव आहे, वास्तवाचं येणं जाणं नाही, उपाधीची मोडतोड आहे, उपाधीची घडामोड आहे, देहाची घडामोड आहे, घरादाराची घडामोड आहे, कपड्याचं तुटणं फाटणं शिवणं आहे. बांधायचं ते पडायसाठी आणि शिवायचं ते फाटायसाठी. जे बांधले ते पडणार आहे आणि जे शिवले ते फाटणार आहे. ते त्याच्यासाठी शिवणच फाटण्यासाठी आणि बांधणच फाटण्यासाठी आणि जन्म घेणंच मारण्यासाठी. आणि याच्यापैकी मी काय, याच्यापैकी ह्याचा माझा काही संबंध नाही, मी याच्यापासून वेगळा. जे गावीचा दिनू असताला, हा असताला भोगावाला म्हणजे असताला जाणार, असं स्वतंत्र स्वरूप आपलं सिद्ध आहे, असं अमूर्त असणारं स्वरूप माझं सिद्ध आहे. केव्हा मी पहा, कोणत्याही क्षणी पहा. हे ज्ञान श्री गुरुनी, अमूर्त स्वरूपाचं ज्ञान श्री गुरुनी प्रदान. पण अमूर्ताचा व्यवहार करण्यासाठी मूर्ताशिवाय होत नाही. हा देह नसता तर कसं कळालं असतं? कळणं देहाच्या सामुग्री आहे. जसं हे आवाज मोठा करण्यासाठी सामुग्री आहे, विजेला एकट्याला काय करता येईल? देह व्यवहार आहे. उपाधीशिवाय कार्यच उपाधी, कार्यच उपाधीच आहे, करणच उपाधी. करणे न करणे दोन्ही नावूनी प्रकृतीच्या स्थानी, प्रकृती काधिनी हृदयस्था जया. येणे जाणे करणे हन भोगणे, प्रकृतीचे येणे मानिले. प्रकृतीच आहे ते सगळं, येणं जाणं करणं भोगणं सगळं प्रकृतीचं आहे. इथून तिथून सगळं प्रकृतीचा व्यवहार सगळं. नाही त्याची घेता शिरी, होईल दुरी निजपंथी, निजपंथी नाही त्याची घेता शिरी, होईल दुरी निजपंथी. ही उपाधीचे व्यवहार चालले. व्यवहार म्हटलं की उपाधी, व्यवहार म्हटलं की माया, आणि चैतन्य म्हटलं की अव्यवहार्य. त्यातला माझी जी भूमिका आहे, त्यातला जो मी आहे, त्यातलं जे माझं स्वरूप आहे, की माझ्यातलं माझं पहिलं वेगळं करायला शिकायचं. इथे पहिला निवडा पाकर करायचा, आणि ती दृष्टी तयार झाली की मग हिमालयात जाऊ दे, नाहीतर अजून कुठे जंगलात जाऊ दे, नाहीतर घरात बसू दे, नाहीतर मंदिरात जाऊ दे, नाहीतर आणखी कुठे बाथरूम मध्ये जाऊ दे, नाहीतर आणखी पुढे पंढरपूरला जाऊ दे, काशी कुठे पण जाऊ दे. अहो दृश्यच पडले ना, आणि सगळे दृश्य पंचमहाभूताचे. सगळे दृश्य कसे झाले, कशा झाले? पंचमहाभूताचे. हे काय? पंचमहाभूत. हे काय? पंचमहाभूत. हे पंचमहाभूत. सगळं पंचमहाभूत. हे सगळं. आणि पंचमहाभूत गुणाची, आणि गुण मायेचे, आणि माया नसलेली, आणि तुम्ही असलेला, मी असलेला, आणि बाकी माझ्यावर सगळं नसलेलं. असलेला गुंतला नसलेल्यामध्ये, असलेल्याच गुंतलं जे आहे ते नसलेलं. तो गुंतत नाही, पण गुंतल्याचा त्याला भास झाला. तुम्ही देह कधीच नाही, पण मी देह असा भ्रम झाला, भ्रमाने म्हणायला लागला. तुम्ही न मानणारे अमूर्तची परी मूर्तू. पण काय करावं, मला तसं वाटायला लागलं, आणि ते वाटणं काढायचं आहे. त्याच्यासाठी अमृतानुभव,
त्याच्यासाठी चांगलं असं त्याच्यासाठी सगळे उपक्रम निश्चय म्हणायचं मला वाटलं मला वाटलं बाबासाहेब गावडेगाव सांगायचं तुझं वाटलं पाहिजे वाटणं पहिले तुझं वाटलं पाहिजे कारण ज्याला वाटलं तो प्रतिबिंबित आहे तो चिदाभास आहे तो जीव त्याने जीवपणा धारण केला त्याला काही वाटतंय आणि त्याचं वाटणं पहिले वाटून टाकलं पाहिजे त्याचं वाटणं बंद झालं पाहिजे संकल्प विकल्प पाहिजे बाबा सांगाय संकल्पही थांबले पाहिजे विकल्प तर थांबलेच पाहिजे संकल्प बी थांबले पाहिजे संकल्प विकल्पाचे लुगडे हा खेळोरी मन उघडे बुद्धी मागेलीकडे उगीच पैसे उगीच बसेना नाही उगीच बसेना ना बुद्धी ती मी बसेना बाकीच्याला मी बसू दे सारखी पळवते सारखं काहीतरी ते काढून मागे तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात हागती या काडी मुडी हागाया बसला तरी काडी मुडी तर बंगलं बांधित तिथलं असं अमूर्तची परिपूर्ण कारुण्य मग आता ती पहिले आपण काय बघितलं की ज्ञानपूर्व दोष असल्यामुळे तो बोध कळेना ज्ञान झालं ज्ञानोत्तरही दोष आहे ज्ञानोत्तर सुद्धा दोष आहे ज्ञानपूर्व दोष मन विक्षेप आवरण हे ज्ञानपूर्व आहे आता आवरण केलं समजा आता आवरण दोष बी काढला असेल बाबा हा दुधाचं तूप झाल्यावर परत कसं काय दूध होईल होणारच नाही तो परिणामवाद आहे नाही म्हणजे परिणामवाद आहे तो झाला दृष्टांत एकदा ज्ञान झालं ब्रह्मरूप झाल्यावर मग कसं ज्ञानावर आवड येऊ शकतं हो ज्ञानाचे प्रकार आहेत ज्ञान परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान अदृढ अपरोक्ष आणि ज्ञान दृढ अपरोक्ष भूमिका ज्ञान झालं पण कसं परोक्ष देव कळाला पण परोक्ष देणं असं आहे सर्वत्र बनलेला आहे सर्वांच्या हृदयात आहे ऐसा हृदयामध्ये मी राहू हो सर्वत्र आहे भगवत ज्ञान झालं आम्हाला पण कसं झालं परोक्ष झालं अपरोक्ष झालं श्री गुरूंच्या भेटीमध्ये अनुभव आला अंगी श्रवण झालं श्री गुरूंच्या कानावाचनाची भेटी सरिसाची पै किरीटी ती वस्तू होणी मोठी कवले आता ती वस्तू होणी मोठी हे सुद्धा कानावाचनाची भेटीचं चिंतन आहे का काय इथं आता काय चाललंय आपलं कानावाचन इथे हे बी कानावाचनाची भेट आहे पण हे परोक्ष आहे ही परोक्ष भूमिका आहे आणि श्री गुरूंनी जे कानात सांगितलं जे महावाक्याचा उपदेश केला ते आहे अपरोक्ष ती कानावाचनाची भेट आणि ही कानावाचनाची भेट फरक आहे ते परोक्ष ज्ञानामध्ये जाते हे व्यासपीठावर हे चिंतन आहे परोक्ष ज्ञानाचं आणि ते श्री गुरूंचं जे बसून केलेले चिंतन आहे ते परोक्ष अपरोक्ष ज्ञान मग अपरोक्ष झाल्यानंतर परत अदृढ होतं काय आलं सांगतो मी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला बरोबर आहे काय केला तू आत्मब्रह्म आहे तू जीव नाही तू मरणारा नाही तुझं देह तुझा नाही तुझे नातेवाईक कोण नाही आणि आताच भरते मागे तू मारणार नाही हे मरणारे नाही मरणारे माया आहे आणि अर्जुन कबुली काय शैला अर्जुना स्वप्नीची चित्रसेना मीची झालो होतो ना निद्रावशी आता शेना ती शेना नाही विश्वची आगमे आता शेना राहिली नाही हो जीव हे भाषसरे आ ब्रह्म परमात्मा बोधी भरे तेची ज्ञानाद्वारे भजती काय भूमिका जीव गेले भाषा गेली सरळ कबुली दिली सरळ ते आता काय राहिले नाही उपदेश कोणाचा होता लक्ष द्या बरं का भूमिका आहे बाबांविषयी उपदेश कोणाचा होता भगवान श्रीकृष्ण देव म्हणून नाही श्री गुरुत्वपद करलेले श्री गुरु झालेले आहेत ते हो आता श्लोकेला कार्पण्य दोष उपद स्वभाव सांगितलं माझा श्री गुरु होतो तू माझा श्री गुरु आहे का तुझ्या वेळ घातली मी तुझा शिष्य आहे शिष्यास्तेहम शादिमान त्वं प्रपन्नम हो यत् श्रेयश अन्विषितम रोहितम मी आता तुझा शिष्य झालो तुझं कर्तव्य आहे मला आता उपदेश कर महाख्या श्लोकापासून केली सुरुवात असोचार प्रत्यवादाशी ये पुढे काठी घेऊनच बस परिमूर्खपणे निरशी न चिंता वेदी चिंतशी आणि तुझी नीती सांगशी पहिले मागणी केली आणि मग सांगायला सुरुवात केली मग वेगवेगळं करायला सुरुवात केली उपाधीला सत्य मांडले होते उपाधीन चैतन्य वेगळं केलं दुसऱ्या अध्यायामध्ये सांग्यांची भूमिका आहे सांग्यांनी काय सांगे वेगळं करतात वेगळं करून पुढे मोकळा करतात सांगे तेवढा पुढे घेतात दुसऱ्या अध्याय पुढे सांगायला सोडून देते मायावाद स्वीकारले प्रकृती प्रधान मानतात पुढे जगत उत्पत्ती म्हणून ते अपूर्ण ठीक आहे तो विषय भगवान श्रीकृष्णाने परमात्मा म्हणून श्री गुरुचं पद स्वीकारलं हो आपणची देव होय गुरु भूमिका होती आहे का तिथे श्री गुरु पद स्वीकारलं अर्जुनाचा तो शिष्य हो आणि संवाद सुरू झाला उपदेश परिपूर्ण झाला कबुली केली शिष्याने आता मी
हो अर्जुन नाही त्या नावापुरता कार्यापुरता आहे बाकी दुसरं काही जी कबुली दिली त्या अर्जुनाचं ज्ञान अदृढ झालेलं आहे. बोला बोला रामने नाही विश्वास ज्यामुळे पहावे पुराणे विचारोनी. हो ज्या भगवंताने देह सोडला, भगवंत बी देह सोडतो बरं का, भगवंत बी देह सोडतो, देवाला बी देह सोडावा लागतो, देह खाली येऊन देह धरावा लागतो कार्यासाठी, हा देह सोडावा लागतो, संतांनी देह धरावा लागतो, देह सोडावा लागतो. आपण बी देह धरलाय, देह सोडायचा आहे. आम्ही म्हणतो देवाने असं का केलं? देव का म्हणत असतो का? नाही आपण देह सुटला, देह येतो, देह जातो. तुम्ही येत नाही, जात नाही. तुम्ही ज्ञान स्वरूप आहात, स्वरूपामध्ये उपाधी येते, उपाधी जाते. ज्ञानामध्ये पदार्थ येतात आणि जातात. चैतन्यामध्ये वस्तू येते आणि जाते. चैतन्य जसंच्या तसं आहे. देव कुठे गेले नाहीत, आले नाही. अवतारासाठी धरलेला जो देह होता त्याचं येणं जाते. भगवान कृष्ण सुधी प्रभू रामचंद्र सामर्थ्यानिशी आले होते. काही तसंच होतं. सर्वज्ञ आहे. हा सर्व नित्य मुक्त होते. आपल्यासाठी काही लीला करून दाखवली. चल एवढा मुद्दा घेऊ. भगवंताने देह सोडण्याचा विरोध दिला अर्जुनाला की माझं जी काही संपत्ती आहे ती घेऊन जा आणि हे माझ्या स्त्रिया आहेत त्यांचा सांभाळ कर. अर्जुन चालला थोडक्यात वेळ संपला. आणि वाटेमध्ये अर्जुनाला गुंडेचोर भेटले. काय काठे आपले गुंडेचोर आढळतात रस्त्यावर, बारीक सारी काठी, दुसरं काही विशेष भांडीव वगैरे दुसरं काय नाही ना, महाराज नाही ते साधे आहे. आणि अर्जुनाच्या लक्षात काय आहे, त्याने म्हणे आम्ही तुला लुटायला आलो, चोर आहोत आम्ही. आणि मग ते सांगतात मी कोण आहे माहितीये का? काय सांगितलं होतं? गुंतलो होतो अर्जुन मुली, मुक्त झालो तुझे गुणी. आता काय सांगतो मी कोण आहे ओळखलं का तुम्ही? मी असा खटकन येतो आमच्या पुढे. गेलं म्हणताना असं येऊन बसलं ना, मला नको बाबा, चिंतन करण्यासाठी मुद्दा येतो. तुम्ही तो काढला पुढे म्हणून असं ज्ञानोत्तर दोष कसे येतात, ज्ञान अदृढ कसं होतं. तुम्ही म्हटलं ना दुधाचं दही होतं का, आता कशाने काय झालं ते तुमचं तुम्ही एवढं दृष्टांत सिद्धांत असं माणूस आहे. मला ओळखलं नाही का मी कोण आहे? अर्जुन आहे, एवढा महायोद्धा आहे मी. सगळे कर्ण, द्रोण, भीष्म, सगळ्यांची सगळ्यांना मारून अजिंक्य असा योद्धा आहे मी. संपूर्ण पृथ्वीचा अधिपती आहे, युवराज, सीमा रक्षणासाठी नियुक्ती केली. हा असं मी आहे. गांडीव धनुष्य गांडीवधारी आहे मी. आणि तुम्ही मला आडवे येता. ते म्हणे तू कोणी आहेस रे? त्याचं त्याला माहित नव्हतं. सांगून त्याला चोरी फक्त करायची ते त्याच्या स्त्रिया होत्या की सगळं पळवायचं तू म्हटले ना. अर्जुन म्हटलं पहा एकदा संधी देतो जिवंत पळायची, एकदा पळा नाहीतर मग प्राणाला मुकावं लागेल. बापरे, तेवढे काय हरकत नाही, लढतो आमच्यावर. अर्जुनने गांडीव वापरला तिथे, गांडीव धनुष्य होतं. त्या चोराने त्याच्या गांडीवर आलेले बाण हाताने मोडून टाकले, लाट्या काट्याने अर्जुनावर लढाई केली, अर्जुनाचा पराभव केला. जेने संग्रामी आरोग्य दिला निवांत कवचाचा ठाऊ केला. गंधर्व का पवाडा तुला केला गंधर्वाशी पुढची होईल मागे पण आहे. जेने संग्रामी अर्जुन दिला निवांत कवचाचा ठाऊ. तो अर्जुन मोहिला शरणा पहिल्या ती दुसऱ्या बरोबर दोन सारखे चालले सरळ. भगवान शंकराचा पराभव केलेला अर्जुन इकडे मोठ्या चोराकडून पराभूत होतो आणि घेऊन काय जातात ते चोर भगवंताच्या स्त्रिया आणि भगवंताचं धन लुटून तू वेगळी का ते आपल्याला तिकडं नंतर ते अष्टवक्र ऋषी वगैरे कोणाविषयीच आपण काही बोलत नाही. आपल्या सिद्धांतार्थ गाठायचं. व्यक्तिशा प्रवृत्तीवर आघात आहे. श्रीगुरूने आपल्याला ते शिकवले. प्रवृत्तीवर आघात करा. प्रवृत्ती काय? प्रवृत्तीला निवृत्तीत नेऊन घाला. निवृत्ती बी निवृत्ती निवृत्तीची राणी व निवृत्तीची निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरोबर निवृत्तीची राणी व निवृत्तीची निवृत्ती बी निवृत्ती काय तिथे कशाला ठेवायचं. ज्ञान आतुर झालं अर्जुनाला, तो पराभव झाला, तिथे गेलं सगळं. पुढची कथा वेगळी सुरू होती. अर्जुन पश्चाताप करायला लागला. तुमचा शब्द आला ताप करायला लागला. अरे हे काय झालं? भगवंताने एक माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. मी अर्जुन महारथी आणि माझा पराभव कुणी करावा आता हे सांगावं तरी कसं सांगावं बाहेर जगामध्ये की माझा पराभव एका मोठ्या चोरांनी लाट्या काट्याने केला आणि गांडीव धनुष्य घेऊन लढणारा अर्जुन, महारथी अर्जुन, देवानिकांचा पराभव करणारा अर्जुन, स्वर्गामध्ये जाऊन आलेला अर्जुन, त्याचा पराभव झाला हे सांगावं कोणाला? दुःखी झाला. विचारावं कोणाला?
त्यात एकच महात्मा होता, ते व्यास महर्षींच्या विचारलं हे काय, हे असं काय? अरे मेड्यामध्ये ते जे जिंकलं होतं ते तुझं नव्हतं, ते काय तिकडं केलं होतंस ना ते तुझं नव्हतं, आणि हे जे झालं ना हे बी तुझं नाही. तू काय अर्जुन आहेस का? पुन्हा त्या बोधाचं स्मरण करून दिलं आणि पुन्हा अर्जुनाला त्या बोधावर आणला. त्याला दृढ अप्रोक्ष बोध होता. आणि त्या क्षणी दृढता झाल्याबरोबर अर्जुनाने बागेत दुरून बघितलं, सरळ पुरुष रस्ता झाला. ते राज्याने गेलं, कारण स्वप्नीची ती विचित्र झोन, आता त्याला काय धरून ठेवायचं, लटक्याला काय धरून ठेवायचं. पण ते पुन्हा तयार झालं होतं सगळं. महाभारत जिंकल्यानंतर ते युद्ध जिंकल्यानंतर पुन्हा तयार झालं होतं सगळं. पुन्हा मुहूर्तावर आला, पुन्हा मी अर्जुन, पुन्हा माझा देह, ही भूमिका म्हणजे ज्ञान झालं, प्रबोध झाला. पण पुन्हा मी महाराज, मी अंका, मी अमृतानुभव सांगणारा मेला महाराज. जगत नाही तो महाराज, गेला ना समजायचं, राहत नाही महाराज. महाराजात अडकला, मेला 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 मेला, मरत नाही तो, काय करावं, तो जगतोय ना. असो विषय एवढाच उपस्थित केला बाबांनी चिंतनासाठी की ज्ञान झाल्यानंतर सुद्धा ज्ञानावर आवरण जर तुम्ही महात्म्याच्या संगतीत नसा, तुझे दोष आहेत आपण उद्या घेऊ. ज्ञानोत्तर दोष, प्रमाणा संपूर्ण, प्रमेय संपूर्ण, विपरीत भावना, त्याचा मराठीत घेऊ आणि त्याचं निवारण सुद्धा घेऊ. आज वेळेचं बंधन आहे आपल्याला संपतो, कारण काय होता वेळेचा पुरुष कार्यक्रम आहे. मला एवढंच सांगायचं आहे, जो मुद्दा थोडं फक्त उद्या लक्षात आणून द्या की इथून आपल्याला ज्ञानोत्तर दोषापासून चिंतन सुरू करायचं आहे. थोडासा अमूर्त आणि मूर्ताचा उद्या आपण थोडासा भाग घेऊ, ते एकदा पक्क करू आणि पुढच्या चिंतनाकडे आपण वळू. अपरोक्ष झालेलं ज्ञान अदृढ होऊ शकतं आणि अदृढ असलेलं ज्ञान पुन्हा दृढ अपरोक्ष होते. भूमिका कुठपर्यंत जायला पाहिजे, पहिले परोक्ष ज्ञान, बरोबर, आपतता श्रवण म्हणतात त्याला, शास्त्रीय एखादा शब्द. दुसरं ज्ञान अपरोक्ष होतं. श्री गुरु जेव्हा पहिल्यांदा उपदेश करतात, आपली अवस्था झाली, त्याचा आपण सर्वांनी अनुभव, अवस्था झाली आपली, नाही असं नाही. आणि अवस्थेत सुद्धा आपण इंद्रिय विसरलो, सगळी इंद्रियाला विसरलो, देहाला विसरलो. भले कोणाचा 1 मिनिट काळ असेल, एखादा सेकंद असेल, सगळ्यांचा विसर पडला. आणि याचा विसर पडल्याबरोबर जगताचा विसर पडला. आणि पुन्हा हे आल्याबरोबर म्हणायला लागला काहीच कळलं नाही, काय झालं होतं, काय झालं होतं विचारलं तर काही कळत नाही, कारण कळण्याची सामग्री नव्हती ती. पण त्याला जे कळालं ते न कळण्यात होतं, न कळण्यात होतं, म्हणजे न कळालं हे सुद्धा त्याला कळालं बरं का. अवस्थेचे सगळे आपण न कळालं हे सुद्धा त्याला कळालं आणि कळून त्याने सांगितलं काही कळालं नाही, ते कळणे स्वरूप होतं, तो थोडंसं होतं. ते आता तो जो बोध आहे आपल्याला झालेला, मी देह नव्हतो, देहाच्या पलीकडचा मी आहे, न कळणं जे मला कळालं ते कळणे स्वरूप मी आहे, असं जे त्याला कळालं ते टिकलं नाही. अंतःकरणाचे दोष तसेच होते, पण त्याचे मी साक्षीदार होता. पुढे काय तू देव आहे सांगितलं, पुढे भूमिका तयार झाली नाही, झाली नाही. मी माझं सांगतो, कदाचित मी कोणाला आरोप करत नाही झाली भूमिका. वेळ जाईल त्याच्यामध्ये, वेळ जाईल. निश्चयासाठी माहित नाही किती जन्म झाला, मला माहिती सांगता येणार. या जन्मात होईल त्याची बुद्धी तीव्र आहे, उत्तम अधिकारी या जन्मात खटका मिळेल आणि या जन्मात खटका मिटावा हे मी सांगून गेले. बाकी काही नाही, बाकी सगळं इतर जन्मात करता येईल, बाकी सगळं इतर जन्मात करता येतो. बायको, मुलं, अमुक तमुक, घर, सगळं इतर जन्मात. संसारात करण्यासाठी इतर जन्म आहेत, संसाराच्या सगळ्या मजा करण्यासाठी इतर जन्म आहेत. इथं आता तीच मिळणार का पुढे? आता तीच मिळणार का पुढे? काय जी काय आहे काय मिळणार? इथली बायको, संपत्ती, घरदार, म्हणजे अजून काय? आता तुझे मुद्दा असं मुद्दा बाळासाहेब शेट्टीचे असंच गप्प घरच्या म्हणत आणि बाबांचं माहिती झालं भांडण. बाळासाहेब बरोबर सांगितलं का, भांडण झालं आणि मग ते माय म्हटल्या बोलता काय पती पत्नीचं भांडण होत असतात, जातात ते टोकाला गेलं परत येत असतात. त्याला ते ठराविक बांधलेलं असतं, ताणलं की परत येतं, आणि चालूच असतं ते सगळं. असं होत सगळ्यांच्या घरामध्ये ते चालू, म्हणजे तुटत नाही. दोघांनाही माहित असतं जास्त याच्या पुढे जायचं तर झालं भांडण. आणि भांडण म्हणले आगे पुढच्या काही मत नको. बाबा एकच उत्तर दिलं, काय म्हणजे विषय का काय, एवढं विषय का बरं पुढच्या जन्मात? एकच शब्द उत्तर दिलं, माझं विषय का पुढच्या जन्मात? त्याचा ते काय मागचाही नव्हता, पुढचाही नव्हता, त्याचा काय विषय उत्तर जे दिलं त्या पेशात मरे. मी बघत होतो त्यात
दृढ होईल आणि त्याच्यासाठी हा जन्म आहे. इतर जन्माची व्यवस्था नाही. पुढच्या जन्माचा विचारच नाही. जन्म देहाचा आहे का तुमचा? देहाचा. जन्म कोणाचा आहे? आणि येऊ दे मरू दे ना देहाला परत आला तर जन्माला काय करतो? देह अजून किती बी येऊ दे ना, देह जन्माला येईल ना, किती बी वेळ येऊ दे, कुठल्या बी नाही जाऊ दे ना, स्वर्गात जाऊ दे, नरकात जाऊ दे, जसं असेल तसं जाऊ दे. तो येईल बी, तो जाईल बी. तुम्ही तुम्ही काय जन्माचा विचार करता? तुम्हाला थोडी जन्म आहे तेव्हा. मूर्तची परी मूर्तू मी अमूर्त आहे. मूर्त येईल बी जाईल या देह येईल जाईल ना, देह जातो येतोय ना, जाऊ दे ना फिरू काय फरक पडतो? काय बिघडलं? हे उपजी आणि प्रभू रामचंद्र कृष्ण झाले, कृष्ण विठ्ठल झाले, काय झालं? काय बिघडलं कुठे तेव्हा? संत काय ते संत के संत ते देह येतील जातील ना, तुम्ही आहे तसं आहे ना. जन्म देहाचा आहे आणि तो येईल, यायचा असेल तर येईल, नाही यायचा असेल तर नाही येईल. सूक्ष्म देह स्थूल देहाचा आपण शुद्ध जेव्हा येईल तो विषय तेव्हा विचार करू. थांबूया. आता उपाय नवसंतु जो आत्मेचा आहे वतंतु अमृतचे परे मूर्तू कारुण्याचा हरी शिवा पंधेश सद्गुरुनाथांच्या चरणी किंवा सर्व संत महात्मांच्या चरणी शिवा समर्पित करू शकतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. जय ब्रह्मलीन संत श्रीपाद बाबा, ब्रह्मलीन संत रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादानं श्रीपाद भक्त मंडळ पारगाव यांच्या माध्यमामधून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 40वे. हे उच्चारण करत असतानाच आम्हाला जाणीव होती आमच्या आयुष्याची मी किती गेले त्याची, किंवा एवढी वर्षी गेली व आज काहीतरी विशेष प्रसंगानेच जाणीव होती. नाही ते एरवी काय जाणीव नाही होत, आपण रोज नुसतं कसं जगतो बघा. पण असं विशेष काही प्रसंगाच्या योगानं आपल्याला जाणीव होती. गेलेल्याची जाणीव होती, राहिलेल्याची तर माहिती नाही किती राहिले ते. सुवर्ण महोत्सव साजरा करायला आपण याच्यातले किती असो सांगता येणार नाही. अजून 10 वर्ष सुवर्ण महोत्सवाला इथं संत तर सांगतात तिथून ग्रास गिळी सत्ता हाती नाही. आताच विषय झाला की विचार काय करायचा आहे. जे अमर तत्व आहे ते तत्व मी आहे, मरणारं जे आहे त्याचा माझा काही संबंध नाही. मग किती वेळाला येऊ आणि जाऊ, जन्ममरण ही कल्पना आहे. ही दृढ होण्याकरता अमृतानुभव आहे किंवा अज्ञान ज्ञाने नेले काय होईल ज्ञाने नेले आपण वस्तू देऊन गेली जाणणे बिन जे उरले ते जाणीचे का. चला ठीक आहे. आता वेळ घाईघाईमध्ये ते उरकतात आणि आपण त्याच्यावर पुन्हा बोलायचं वेळ घ्यायचा हेही बरोबर नाही. पण असं नुसतं कोरडे आभार का मानायची, तर काय झालं त्याचा गोषवारा घ्यायला वेळ नाही आपल्याकडे आता. नको असू द्या नको. कारण आपल्याला वेळेचं बंधन आता पहिलं वेळेपेक्षा आताचं बंधन खूप आपलं तीव्र आहे. हरिपाठ लांबला, कीर्तनाची वेळ लांबेल, कीर्तनाची वेळ लांबली तर मग भोजन प्रसादीची वेळ लांबेल. त्या दृष्टिकोनातून नको आपण समजा ज्या वेळेला आपण पारायण चालतं त्या वेळेमध्ये बोलतो ना, जाऊ दे त्यात अजून वेळ गेला तरी काही हरकत नाही, परंतु आता बोलणं उचित नाही. या निमित्तानं या अखंड हरिनामच्या वाटचालीमध्ये आताच या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊ. श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळा ज्या बाबांनी चालू केला, बाबांच्या जाण्यानंतर देह ठेवल्यानंतर असे आनंदभूषण वारकरी भूषण गुरुवर्य हरिभक्तीपरायण गोविंद बाबा गाडगे या ठिकाणी उपस्थित झाले. ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्याबरोबर आपले गुरुबंधू हरिभक्तपरायण सोपान महाराज गांडाळ हेही या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत करतो. आलेल्या सर्व साधक बंधू भगिनींचं, त्याच्यामध्ये जे लाईव्ह प्रक्षेपण आता एवढीच माणसं पाहतात तिथे ऐकतात असं नाही, तर संपूर्ण लाईव्हमध्ये हा कार्यक्रम कितीतरी हजारो लोक पाहत असतात.